आता पुढच्या बातमीकडे. बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेवर अखेर आठवड्याभरानंतर दफनविधीची प्रक्रिया आज पार पडली. उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत दफनविधी मोठ्या पोलीस फौजफाट्यामध्ये पार पडला. प्रशासनानं खोदलेला खड्डा स्थानिकांनी आक्रमक होत बुजवला होता. त्यानंतर स्थानिकांना ताब्यात घेत अखेर प्रशासनानं दफनविधी पार पडला. कोर्टानं देखील दफनविधी करण्याचे निर्देश दिले होते आणि सोमवारच्या आत आम्ही दफनविधी करू असं प्रशासनानं सांगितलं होतं. त्यानुसार आज अक्षय शिंदेचा दफनविधीची सगळी प्रक्रिया पार पडलेली आहे. सुरुवातीला जो प्रशासनानं खड्डा खोदला होता त्याला स्थानिकांनी विरोध केला आणि हा चक्क खड्डा बुजवला. त्यानंतर प्रशासनानं पुन्हा खड्डा खोदला आणि त्यानंतर मोठ्या पोलीस फौजफाट्यासह बंदोबस्तामध्ये अक्षय शिंदेचा दफनविधी पूर्ण करण्यात आला. 7 दिवसानंतर अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यात आला. उमरा बायपासवर अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला होता. त्यानंतर त्याचा 7 दिवस मृतदेह हॉस्पिटलमध्ये ठेवला होता. अक्षय शिंदे यांच्या आईवडिलांनी जे आम्हाला ॲप्लिकेशन केलेलं होतं त्याप्रमाणे त्यांना आम्ही इथे त्यांचा दफनविधी त्यांच्या इच्छेप्रमाणे करण्यात आलेला आहे. मोठा पोलीस बंदोबस्त लावून आम्ही त्याप्रमाणे करून घेतलेला आहे. ज्या लोकांनी आम्हाला इथे काही लोकांनी जे सहकार्य केलेलं आहे या सगळ्यांच्या बरोबर मदतीने आम्ही हा अंत्यविधी करून ठेवलेला आहे.